बरोबर आहे का? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणं म्हणजे काय? टॅक्झॉनॉमिक हायरार्की आहे. या पर्टिक्युलर टॅक्झॉनॉमिक हायरार्की मध्ये टोटल 7 ऑब्लिगेट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण सांगितल्या. बरोबर आहे का रे? 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी: किंगडम, क्लास, डिव्हिजन, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. सिक्वेन्स जशाला तसा लक्षात ठेवायचा आहे, काहीही चुकू द्यायचं नाही. बरोबर आहे? ऍज इट इज सिक्वेन्स आपल्याला तो पाठ राहायला पाहिजे. किंगडम, क्लास, डिव्हिजन, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. बरोबर आहे? तर पहा 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी होत्या. 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी मध्ये नेमके एक्झाम मध्ये क्वेश्चन कोणत्या टाईपचे विचारतात? काय विचारतात पहा? खूप सिंपल क्वेश्चन या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीवर येते. विच ऑफ द टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी इज सँडविच्ड बिटवीन? दोनच्या मधात कोणती प्रेझेंट आहे? किंवा ही टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी कोणत्यापेक्षा लार्जर आहे, कोणत्यापेक्षा स्मॉलर आहे? आपण काय करतो? किंगडम पासून अरेंज करतो. किशोर भैया, किशोर पाणी आहे का? कोणत्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी पासून आपण अरेंज करायलो? सुरुवात करतो पहा आपण किंगडम पासून, आणि सर्वात शेवटची टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे स्पीसीज. तर एक मिनिट आहे, किंगडम पासून सुरुवात आणि स्पीसीज पर्यंत आपण त्याला कंटिन्यू करत असतो. किंगडम सर्वात लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे. किंगडम इज द लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी, while species is the smallest taxonomic category. बरोबर आहे? आणि या दोन्हीच्या मध्ये टोटल 5 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज प्रेझेंट आहेत. क्लास, डिव्हिजन, ऑर्डर, त्याच्यानंतर फॅमिली, जीनस. किती झाल्या बा मोजा? 1 2 3 4 5 6 7 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज झाल्या. बरोबर आहे? एखादी मायनस करून पहा कोणती टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी ऑर्डर आणि जीनसच्या मधात प्रेझेंट आहे. सरळ सरळ उत्तर लिहिता आलं पाहिजे आपल्याला. फॅमिली. सर्वात स्मॉलेस्ट कोणती? क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी इज अ स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी, आणि ऑप्शन आहेत क्लास, डिव्हिजन, जीनस, फॅमिली. काय सांगितलं मी तुम्हाला क्वेश्चन? स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी याच्यापैकी कोणती आहे? चला उत्तर करायचं त्याचे फास्ट, लवकर, एका मिनिटात मेसेज करायचा. या 4 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी पैकी स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी कोणती आहे? त्या 4 पैकी विचारलंय पल्लवी. चार ऑप्शन मध्ये तुम्हाला स्पीसीजचं नाव दिसेल का कुठे रे? स्पीसीज सांगायले काजळे. काजळे बरोबर आहे. काजळे बरोबर उत्तर सांगितलं बा. या 4 पैकी आपल्याला सांगायची कोणती आहे? तर इकडे 7 पैकी विचारून झालं. मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय? विच टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी इज स्मॉलेस्ट, आणि ऑप्शन काय दिलेत? क्लास, डिव्हिजन, जीनस आणि फॅमिली. कोणती याच्यापैकी सर्वात स्मॉलेस्ट रे? जीनस इज द स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी अमॉंग दिस 4. विच ऑफ द फॉलोइंग इज लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी? याच्यापैकी लार्जेस्ट सांगा आता कोणती आहे? कोणती याच्यापैकी 4 पैकी लार्जेस्ट? क्लास सर्वात लार्जेस्ट आहे आणि जीनस सर्वात स्मॉलेस्ट. बरोबर आहे? तर या झाल्या पहा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज मध्ये
ग्रुपवरून आपण त्यांची डेफिनेशन करतो. द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल which can reproduce among them is termed as species. Genus is the group of species, family is the group of genus, order is the group of family, division is the group of order, class is the group of division, kingdom is the group of class. अशा पर्टिक्युलर 7 टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण लास्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये डिस्कस केल्या. आज आपल्याला क्लासिफिकेशन सिस्टीमला स्टडी करायचे आणि क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये सर्वात रिसेंट क्लासिफिकेशन सिस्टीम जी आहे, मोस्ट रिसेंट क्लासिफिकेशन सिस्टीम, that is a 3 domain classification system which is proposed by कार्ल ऊज in 1990. 1990 मध्ये प्रपोज केलेली जी कार्ल ऊजची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, जी रिसेंट क्लासिफिकेशन सिस्टीम आपण कन्सिडर करतो, त्या क्लासिफिकेशन सिस्टीम बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आता आपण हेडिंग टाका पहा, क्लासिफिकेशन सिस्टीम. क्लासिफिकेशन सिस्टीम. तर या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बेसिकली काय, आपल्या सायन्स मध्ये किंवा लाईफ सायन्सेस मध्ये बेसिकली 3 टाईपच्या क्लासिफिकेशन सिस्टीम आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशन साठी यूज करतो. त्याच्या अगोदर सिम्पली क्लासिफिकेशन म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे पहा, क्लासिफिकेशन इज अ ग्रुपिंग. आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय करतो तिथं क्लासिफिकेशन मध्ये ग्रुपिंग करत असतो, विच इज बेस्ड ऑन द सिमिलॅरिटीज अँड differences. Classification is the grouping of an organism on the basis of their similarities and differences. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे काही पर्टिक्युलर सिमिलर कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या सिमिलर कॅरेक्टरच्या बेसिसवर ग्रुप्स तयार करणं, त्या इंडिव्हिज्युअलचा ग्रुप तयार करणं, आणि दुसरा एक ग्रुप तयार करणं ज्या ग्रुपचे कॅरेक्टर त्या फर्स्ट ग्रुप सोबत कसे काय करत नाहीत, रिझेंबल करत नाही. तर काही सिमिलर कॅरेक्टर्स आणि काही डिसिमिलर कॅरेक्टर जे आहेत, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ज्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मध्ये ज्या प्रेझेंट आहेत, या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसिसवर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ग्रुप्स तयार करणं, दिस ग्रुपिंग इज टर्म्ड ॲज अ क्लासिफिकेशन. द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन, बरोबर आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फर्स्ट टाइम क्लासिफिकेशन करण्याचा अटेम्प्ट एरिस्टॉटल नावाचा जो सायंटिस्ट आहे, जो कार्यकर्ता आपण आधी सांगितला चॅप्टर सुरू करते वेळेस, त्या एरिस्टॉटलला फर्स्ट अटेम्प्ट केलता लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्याचा. एरिस्टॉटल who is considered as a father of biology as well as he is also considered as a father of zoology. बरोबर आहे. बायोलॉजीच्या ज्या 3 ब्रँचेस आपण सांगितल्या, त्या 3 ब्रँचेस पैकी जी झुलॉजी ब्रँच आहे, या झुलॉजीचा फादर सुद्धा या एरिस्टॉटललाच कन्सिडर केला जात आहे, आणि जी मेन ब्रँच आपण सायन्सची कन्सिडर करतो बायोलॉजी, या बायोलॉजीचा फादर सुद्धा आपण या एरिस्टॉटललाच कन्सिडर करतो. तर काय केलं, या एरिस्टॉटलनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफाय करण्याचा फर्स्ट अटेम्प्ट केलता बा. द क्लासिफिकेशन ऑफ एरिस्टॉटल इज बेस्ड ऑन अ सिंगल कॅरेक्टर. या एरिस्टॉटलनं जी क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली, ती पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीम एकाच सिंगल कॅरेक्टरवर बेस्ड होती. बरोबर आहे. काय करू शकता तुम्ही क्लासिफिकेशन साठी एक सिंगल क्रायटेरिया सुद्धा यूज करू शकता, किंवा एकापेक्षा जास्त क्रायटेरिया सुद्धा यूज करू शकता. तुम्ही जेवढे जास्त क्रायटेरिया, मॅक्झिमम नंबर्स मध्ये जेवढे जास्त क्रायटेरिया तुम्ही क्लासिफिकेशन साठी यूज करताल, तेवढ्या तुमच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये करेक्शन्स जास्त असतात, करेक्ट असतात. बरोबर आहे. आणि जितके मिनिमम कॅरेक्टर तेवढं क्लासिफिकेशन रॉंग असण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे आपण सांगालो एखादी क्लासिफिकेशन सिस्टीम खूप करेक्ट आहे असं आपण कधी कन्सिडर करणार पहा, जर त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशनसाठी एकापेक्षा जास्त कॅरेक्टर, जितके जास्त कॅरेक्टर यूज केले जातात तेवढी ती क्लासिफिकेशन सिस्टीम कशी असते, करेक्ट असते. पण या एरिस्टॉटलनं ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं, त्यावेळेस त्यानं फक्त एकच सिंगल क्रायटेरिया यूज केलता, एकच सिंगल कॅरेक्टर यूज केलता, that is the presence of body fluid, red colored body fluid, that is the blood. बरोबर आहे. प्रेझेन्स और ऍब्सेन्स ऑफ ब्लड, एकच सिंगल क्रायटेरिया. आता मला सांगा, या एका सिंगल क्रायटेरियावर जर आपण एंटायर लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन जर केलं,
तर दोनच पर्टिक्युलर ग्रुप आपल्याला या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये करता येतात. कोणते कोणते दोन पर्टिक्युलर ग्रुप रे? एक असे इंडिव्हिज्युअल किंवा एक असा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप विच डू नॉट हॅव द ब्लड, अँड दुसरा आपण ग्रुप तयार करणार, सेकंड ग्रुप तयार करणार आपण द ऑर्गॅनिझम्स ऑर द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच हॅव अ ब्लड. मग त्यानं काय केलं, जेवढ्या कोणत्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल कडे ब्लड अपसेट होतं त्याला त्यानं नाव दिलं प्लांट्स. बरोबर आहे. एंटायर प्लांट्स इज प्लेस्ड इन द ऑर्गॅनिझम्स विच डू नॉट हॅव अ रेड कलर्ड बॉडी फ्लुइड. त्यांच्यामध्ये रेड कलरचं बॉडी फ्लुइड कम्प्लिटली अपसेंट आहे. आणि दुसरा एक ग्रुप तयार केला ज्याच्यामध्ये रेड कलरचं बॉडी फ्लुइड प्रेझेंट होतं, त्याला त्यानं नाव दिलं ॲनिमल. आता मला सांगा, पूर्ण एंटायर किंगडम ॲनिमेलियामध्ये, आणखी आपण किंगडम ॲनिमेलिया चॅप्टर स्टडी केलं नाही, पण तरी सुद्धा एक पास सगळ्यांना कॉमनली माहिती आहे, क्रॅब सगळ्यांना माहिती आहे. क्रॅब माहिती आहे सगळ्यांना, त्याला आपण कॉमनली खेकडा म्हणतो. बरोबर आहे. खेकड्यासारखी प्रवृत्ती आपल्याला बऱ्याच जणांमध्ये पाहायला मिळते. बा तुम्ही कधी ऐकला असेल, दुसऱ्याला पुढे न जाऊ देणं. बरोबर आहे. एका तुम्ही डब्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये दुरडीमध्ये कशामध्ये जर 20 एक खेकडे आणून टाकले तर त्याच्यामधला एक सुद्धा खेकडा पळून जात नाही. बरोबर आहे. पळून जात नाही म्हणजे काय असतंय, दुसरे त्याच्या सोबत जे खेकडे ते खेकडे काय करतात, त्याला खाली ओढत असतात. बरोबर आहे. तर तो खेकडा सगळ्यांना माहित आहे. बरोबर आहे. काही काही जणांना खाल्ला असेल खेकड्याची काय ते आमटी काय चटणी काहीतरी करून खातात बा. बरोबर आहे. तर त्या ॲनिमलकडे किंवा त्या क्रॅबकडे तुम्ही त्या क्रॅबला डिसेक्ट जर केलं, त्याला जर तुम्ही कट केलं, आपल्या तुमच्या 12th सिलेबस नंतर तुम्ही ज्यावेळेस UG लेवलला ऍडमिशन घेताल त्यावेळेस तुम्हाला क्रॅबचं डिसेक्शन आहे बा. क्रॅबचं ज्यावेळेस तुम्ही डिसेक्शन करताल, त्याचं ऑपरेशन ज्यावेळेस करसाल त्यावेळेस त्याचं ऑपरेशन करते तुम्हाला ब्लड बाहेर आलेलं दिसणार नाही. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, त्या क्रॅबमध्ये खेकड्यामध्ये ब्लड नाही म्हणजे आपल्याला त्याला काय करावं लागेल, या प्लांटच्या ग्रुपमध्ये प्लेस करावं लागेल. आणि प्लांटच्या ग्रुपमध्ये आपण जर खेकडा प्लेस केला तर हे क्लासिफिकेशन करेक्ट असेल का? बरोबर आहे. डेफिनेटली रॉंग टाईपचं क्लासिफिकेशन आहे. बरोबर आहे. करेक्ट नाही क्लासिफिकेशन इथं, कारण प्लांट्स आपल्याला माहिती आहेत नॉन मोटाईल टाईपचे असतात, ॲटोट्रॉपिक असतात, सेल्फ फूड मटेरियल, स्वतःचं फूड मटेरियल त्यांना स्वतः सिंथेसाइज करता येते. बरोबर आहे. सेल्फ मुवमेंट त्यांच्यामध्ये अब्सेंट आहे, पण क्रॅबमध्ये सेल्फ मुवमेंट प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर तो हेट्रोट्रॉपिक टाईपचा ऑर्गॅनिझम आहे. बाकी सगळे कॅरेक्टर त्यांचे प्लांट सोबत काय करतात, एक्झॅक्टली रॉंग मॅच करत नाहीत, पण एक सिंगल कॅरेक्टर फक्त प्लांट सोबत त्याचं मॅच करायला आहे. दॅट इज द ॲब्सेन्स ऑफ रेड कलर्ड बॉडी फ्लुइड विच इज नाउ टर्म्ड ॲज अ ब्लड. बरोबर आहे. मग हे ब्लड ॲब्सेंट असल्यामुळे आपल्याला क्रॅबला काय करावं लागेल, या प्लांटच्या ग्रुपमध्ये प्लेस करावं लागेल. त्याच्यामुळे आपण या पर्टिक्युलर ॲरिस्टॉटलनं जी प्रपोज केलेली क्लासिफिकेशनची सिस्टीम आहे, दिस क्लासिफिकेशन सिस्टीम वी आर कम्प्लिटली रिजेक्टेड. तिला आपण रिजेक्ट करून टाकलं, कारण त्या वेने क्लासिफिकेशन करणं पॉसिबल नाही. बरेचसे असे ॲनिमल्स आहेत ज्या ॲनिमलमध्ये रेड कलरचं बॉडी फ्लुइड प्रेझेंट नाही. मग अशा रेड कलरच्या बॉडी फ्लुइड प्रेझेंट नसणाऱ्या ॲनिमलला सगळं आपल्याला किंगडम प्लॅन्टीमध्ये प्लेस करावं लागेल. आणि किंगडम प्लॅन्टीमध्ये ॲनिमल प्लेस करायले म्हणजे तुमच्या इतके हुशार सायंटिस्ट दुसरे कोण नाहीत. तरी पण काय लक्षात ठेवायचं आपल्याला, इम्पॉर्टंट काय बा, हा जो ॲरिस्टॉटल नावाचा कार्यकर्ता आहे, या ॲरिस्टॉटलनं काय केलं, क्लासिफिकेशन करायला सुरुवात तर केली. बरोबर आहे. चूक नका असं ना, चूक असू द्या, पण फर्स्ट अटेम्प्ट बरोबर आहे त्यानं इनिशिएट केलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं तुम्ही क्लासिफिकेशन करू शकता आणि त्या क्लासिफिकेशनच्या बेसिसवर मॅक्झिमम लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी तुम्ही एक सिंगल इंडिव्हिज्युअल करू शकता. म्हणजे कसं करतो बाबा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टडी करणं आपल्यासाठी पॉसिबल नाही, पण त्या ग्रुपचे कॅरेक्टर रिप्रेझेंट करणारा एक पर्टिक्युलर ग्रुप जर आपण ग्रुप वाईज जर आपण स्टडी करत असतो तर आपल्याला मॅक्झिमम टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करता येतात, स्टडी करता येतात. मग याच्यासाठी मॅक्झिमम जी आपण डायव्हर्सिटी आपल्या अर्थवर सांगतो, अर्थवरची डायव्हर्सिटी तुम्ही ऐकलं की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, 1.7 to 1.8 मिलियन स्पीसीज एवढ्या आपल्या स्पीसीज आपल्या अर्थवर काय करतात, एक्झिस्ट करतात. मग एवढ्या सगळ्या स्पीसीज, त्यांचे कॅरेक्टर्स, त्यांचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप, त्यांच्यामध्ये असणारा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन द सेन्स आपण सांगतो बऱ्याचशा प्लांट्सचा आपण ॲज अ मेडिसिनल प्लांट म्हणून यूज करतो. आयुर्वेदामध्ये आपल्या बऱ्याचशा प्लांटचा आपण यूज करतो. मग त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये कोणता ऍक्टिव्ह एक केमिकल प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर टाईपच्या प्लांट्समध्ये त्याचं रूट कसे आहे, त्याचं स्टेम कसं आहे, त्याचे लीफ कसे आहेत, फ्रूटची साईज कशी आहे, फ्रूटचा कलर कसा आहे, फ्लावर कसं आहे, फ्लावरमध्ये पेटल्स किती आहेत, कॅलिक्स किती आहेत, अशा एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज त्या प्रत्येक प्लांटच्या आपल्याला लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. मग काय केलं जातंय,
ज्या कोणत्या पर्टिक्युलर प्लांटच्या ग्रुप्समध्ये हे सगळे कॅरेक्टर सारखेच पाहायला मिळतात तशा एक प्लांटचा आपण ग्रुप तयार करतो, बरोबर आहे. आणि ही ग्रुपिंग करणं म्हणजेच क्लासिफिकेशन आहे. आणि या क्लासिफिकेशनमुळे त्या पर्टिक्युलर ग्रुपचा एक जरी ऑर्गॅनिझम तुम्ही स्टडी केला तरी बाकी सगळ्या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर कसे आहेत, सेम आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईपच्या ऑर्गॅनिझमची स्टडी करण्याची गरज आहे का तिथं, नाही. प्रत्येक ऑर्गॅनिझम तुम्हाला स्टडी करावं लागणार नाही. आलं लक्षात. तर ही सुरुवात अरिस्टॉटलने केली आणि या अरिस्टॉटलनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्याचा आपण फर्स्ट अटेम्प्ट केल्यामुळं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची फर्स्ट टाइम मेजर स्टडी त्यानंच केल्यामुळं आपण त्याला फादर कन्सिडर करतो बायोलॉजीचा, बरोबर आहे. तर काय सिम्पली पहा, क्लासिफिकेशन इज द ग्रुपिंग अप ऑफ एन ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ देअर सर्टन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. त्यांच्यामध्ये असणारे जे काही सिमिलर कॅरेक्टर्स आहेत या सिमिलॅरिटीज आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असणारे डिफरन्सेस, या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसिसवर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी ग्रुपिंग करतो, दिस ग्रुपिंग इज टर्म्ड ॲज अ क्लासिफिकेशन. आता बघा, क्लासिफिकेशनसाठी आपल्या लाईफ सायन्सच्या फील्डमध्ये आपण अगोदर सांगितलं की लाईफ सायन्सच्या फील्डमध्ये बेसिकली आपण 3 टाईपच्या क्लासिफिकेशन सिस्टीम खूप कॉमनली यूज करतो. कोणत्या कोणत्या 3 टाईपच्या क्लासिफिकेशन सिस्टीम आपण यूज करतो पहा. फर्स्ट टाईपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे विच इज टर्म्ड ॲज अ नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन किंवा त्याला नॅचरल क्लासिफिकेशन सुद्धा म्हणतात. सेकंड टाईपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे जिला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणतात. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम. आणि थर्ड टाईपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे विच इज टर्म्ड ॲज अ फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम. अशा टोटल 3 टाईपच्या क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्या लाईफ सायन्समध्ये खूप कॉमनली यूज केल्या जातात टू क्लासिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ. काय केलं जातंय, या 3ही क्लासिफिकेशन सिस्टीमनं अर्थवर प्रेझेंट असलेले जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला ग्रुप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर आहे. आता हे ग्रुप नॅचरली एक्झिस्ट करत नाहीत. दिस ग्रुप आर नॉट नॅचरली एक्झिस्ट. त्याला आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, फॉर आवर कन्व्हिनियन्स, फॉर आवर स्टडी, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, आपल्या स्टडीसाठी आपण काय केलेलं आहे, हे वेगवेगळ्या टाईपचे ग्रुप्स इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे तयार केलेले आहेत, बरोबर आहे. आता ही ग्रुपिंग करणं म्हणजे त्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. आणि क्लासिफिकेशन मध्ये बेसिकली या नॅचरल, आर्टिफिशियल आणि फायलोजेनेटिक अशा 3 टाईपच्या क्लासिफिकेशन सिस्टीम आपण यूज करायला. याच्यामधली बघा, पहिली जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, ज्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीमला आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणालो. दिस नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम इज अ सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन which involve a few observable character, बरोबर आहे. This classification system is based on a few observable character, easily observable character, or we can simply say that easily observable morphological characters. कोणत्या कॅरेक्टरवर बेस्ड असणारी सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन दी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. आणि मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सुद्धा आपण खूप कमी इथं यूज करतो, व्हेरी फ्यू, बरोबर आहे. जसं लीफच्या नंबरच्या बेसिसवर, लीफच्या साईजच्या बेसिसवर, फ्लावरच्या कलरच्या बेसिसवर कोणतं तरी एक क्रायटेरिया, कोणताही एक सिंगल क्रायटेरिया यूज करून आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायला, त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीमला आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणतो. इट इज बेस्ड ऑन द few observable morphological character. Morphological character कशाला म्हणायचंय, those character which are observed by a naked eyes. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आपल्याला आपल्या नेक्ड आईजनं जे कॅरेक्टर ऑब्झर्व होतात त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर्सला आपण मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणणार आहेत. आणि या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरपैकी कोणतेही एखादं किंवा काही फ्यू मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर यूज करून केलेलं जे क्लासिफिकेशन आहे त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशनला आपण नॅचरल क्लासिफिकेशन म्हणणार आहेत. नॅचरल आणि त्या क्लासिफिकेशनची जी पर्टिक्युलर सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणणार आहे. समजलंय.
तर इनिशियल ज्या काही क्लासिफिकेशन सिस्टीम होत्या, अर्लियर सायंटिस्टनं प्रपोज केलेल्या ज्या काही क्लासिफिकेशनच्या सिस्टीम्स होत्या, ऑल दीज क्लासिफिकेशन सिस्टीम्स आर बेस्ड ऑन अ फ्यू मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. सॉरी. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर पाला एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, लीफ नंबर, लीफ साइज, फ्लावर कलर, हाईट, हे जे पर्टिक्युलर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरचा यूज करून केलेलं क्लासिफिकेशन, त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीमला आपण नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणणार आहे. त्याच्यानंतर पहा सेकंड टाइपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे जिला आपण आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणालो. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम इज द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन which use a character which are more prominent, which are more convenience for the classification and do not change with the nature. जनरली एन्व्हायरमेंट आहे किंवा नॅचरल ज्या कंडिशन्स आहेत, बरोबर आहे, या एन्व्हायरमेंटल कंडिशन सोबत जे पर्टिक्युलर कॅरेक्टर चेंज होत नाही, बरोबर आहे, द कॅरेक्टर्स विच डू नॉट चेंज विथ द एन्व्हायरमेंट और अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट और फेवरेबल कंडिशन्स. जशा कंडिशन्स आहेत त्या कंडिशननुसार जे कॅरेक्टर चेंज होत नाहीत, अशा कॅरेक्टर्सचा क्लासिफिकेशन साठी काय करणं, यूज करणं, आणि त्या कॅरेक्टरचा यूज करून केलेलं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे, त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशनला आपण म्हणणार आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. जसं पहा सिम्पली आपण प्लांटचं जर एक्झाम्पल पाहिलं तर प्लांट्स मध्ये जनरली जे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स असतात, बरोबर आहे, प्लांट मधले जे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स आहेत, या रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरचा आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये खूप कॉमनली यूज केला जात आहे. कशामुळे यूज केला जातो रे? कारण जे काही रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स आहेत, दीज रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स डू नॉट चेंज विथ द एन्व्हायरमेंटल कंडिशन. जी प्रेझेंट एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार हे कॅरेक्टर चेंज होत नाहीत. कसं चेंज होत नाहीत पहा, जसं आपण एखाद्या प्लांटच्या लीफची साईज पहा, बरोबर आहे, तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या घरी एक प्लांट ग्रो केलंय, त्या पर्टिक्युलर प्लांटला तुम्ही काय करायले, प्रॉपर सनलाईट प्रोव्हाइड करायले, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स अवेलेबल करून द्यायले, वॉटर सफिशियंट अमाऊंट मध्ये प्रोव्हाइड करायले. त्याच्यामुळे काय होईल, त्या पर्टिक्युलर प्लांटच्या लीफची साईज तुम्हाला मस्त नॅचरली त्याची साईज इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याच्यासोबतच पुन्हा आणखीन एक तुम्ही दुसरं प्लांट पॉटेड केलंय. पॉटेड करणं म्हणजे एका पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये त्याला लावणं. त्या पर्टिक्युलर प्लांटला तुम्ही काय केलंय, सावलीमध्ये आणून ठेवलंय, शेडमध्ये तुमच्या घरात आणून ठेवलंय. त्याच्यानंतर त्याला तुम्ही जास्त वॉटर सुद्धा प्रॉपरली प्रोव्हाइड करून झाले, किंवा ज्याला तेवढी त्याची वॉटरची रिक्वायरमेंट आहे तेवढं वॉटर सुद्धा प्रॉपरली प्रोव्हाइड करून झाले. काय झालं त्याच्यामुळं, त्या पर्टिक्युलर प्लांटच्या लीफची साईज स्मॉल आली तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्यावर असणारे जे स्टेम आहे त्या स्टेमची लेंथ, स्टेमची विड्थ, रूटची ग्रोथ, सगळेच कॅरेक्टर तुम्हाला पुअरली डेव्हलप झालेले पाहायला मिळाले. बोथ these plants are belongs to the same species but exhibit a different morphological character due to different environmental conditions. environmental conditions या दोन प्लांटला तुम्ही वेगवेगळ्या प्रोव्हाइड केल्या, त्याच्यामुळं त्यांच्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स मध्ये डिफरन्स पाहायला मिळाला आहे. एका प्लांटला सफिशियंट न्यूट्रिएंट मिळाले, त्याच्या लीफची साईज प्रॉपरली ग्रो झाले, बरोबर आहे, हेल्दी ग्रो व्हायला ते. आणि एका प्लांटला तुम्ही सावलीमध्ये ठेवलंय, सावलीमध्ये ठेवून त्याला पाणी देऊन झाले, बरोबर, त्याला न्यूट्रिएंट प्रॉपर वेने प्रोव्हाइड केलं नाही, तर लीफची साईज त्याची काय राहील, स्मॉल राहील, बरोबर आहे. जसं आपण पाहतो एखाद्या घरामध्ये जसं एखादा लाडका गोम्या फोम्या असते, बरोबर आहे, भरपूर खायला देतात, चांगला आडवा उभा सारखाच होते, लांबी गुणिले रुंदी बरोबर सारखीच होते त्याची दोन्ही साईड कडून. आणि एखाद्याला कमी थोडंसं प्रॉपर त्याला जेवायला देईन झाले, त्याला खायला बरोबर नाही, जे दिलंय त्याला त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली नाही, त्याची ग्रोथ प्रॉपर होणार नाही. दोन्ही एकाच सेम स्पीसीजची बिलॉंग करणारे इंडिव्हिज्युअल्स आहेत, पण काय झालं त्यांच्यामध्ये, बट ड्यू टू द एन्व्हायरमेंटल कंडिशन और ड्यू टू द न्यूट्रिशनल क्वालिटी, त्यांचं जे न्यूट्रिशन आपण त्यांना प्रोव्हाइड करत होतं, या न्यूट्रिशनमुळं ग्रोथ दोघांची वेगवेगळी पाहायला मिळाली. म्हणजे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर काय झाले रे, दोघांचे डिफरंट झाले. आता मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर डिफरंट झाले म्हणजे
जर तुम्ही नॅचरल सिस्टीमनं क्लासिफिकेशन करत असते तर या एका प्लांटला तुम्ही एका ग्रुपमध्ये ठेवलं असतं आणि या प्लांटला दुसऱ्या ग्रुपमध्ये ठेवलं असतं. पण जर दोन्ही प्लांटचं क्लासिफिकेशन आपण रिप्रोडक्टिव्ह क्रायटेरिया यूज करून जर केलं तर रिप्रोडक्टिव्ह क्रायटेरिया यूज केल्यानंतर दोन्ही प्लांटचे फ्लावर जर आपण पाहिले तर फ्लावर मध्ये सेम नंबरचे पेटल्स आहेत, सेम नंबरचे सेपल्स आहेत, अँड्रोसियमचा नंबर सारखा आहे, गायनोसियमचं स्ट्रक्चर सारखं आहे. त्याच्यामुळं या रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरच्या बेसिसवर आपल्याला दोन्ही प्लांटला एकाच सिंगल ग्रुपमध्ये प्लेस करता येते. बरोबर आहे. कारण हे जे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स असतात हे रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर एन्व्हायरमेंट सोबत चेंज होणार नाही. जसं आपण दुसरे दोन जे तुमचे दगडे आणि धोंडे असे दोन एक्झाम्पल जे सांगतो नेहमी, तसं त्या दोघांमध्ये दोघांना दोनच डोळे असतात, दोघांना एकच नाक असेल, दोघांना दोनच कान असतात. एंटायर त्यांचे कॅरेक्टर जे आहेत हे कॅरेक्टर जनरल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्यांचे कसे असतात, सारखेच असतात. फक्त साईज मध्ये जे फॅटी आपण सांगत होते, एक ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ऍडिपोज टिश्यू मध्ये एक्सेसिव्ह फॅटचं डिपॉझिशन झाल्यामुळे त्याची साईज काय झाली, इन्क्रीज झाली, आणि एकाला नॉर्मल त्याला न्यूट्रिएंट न मिळाल्यामुळे त्याची साईज रिड्यूस झाली. पण दोघेही काय करतात, एका सेम फॅमिलीशी बिलॉंग करतात, कारण बाकीचे सगळे कॅरेक्टर त्यांचे एकमेकांसोबत रिझेंबल करतात. समजलंय. तर आर्टिफिशियल सिस्टीम एक अशी सिस्टीम आहे जी काय करते, कन्व्हिनियन्स मोर प्रॉमिनंट कॅरेक्टर विच डू नॉट चेंज विथ द एन्व्हायरमेंटल कंडिशन. असे काही पर्टिक्युलर कॅरेक्टर यूज करायचे जे पर्टिक्युलर कॅरेक्टर एन्व्हायरमेंटल कंडिशन सोबत काय होत नाहीत, चेंज होत नाहीत. त्या कॅरेक्टरचा यूज करून जे आपण पर्टिक्युलर क्लासिफिकेशन करतो त्या टाईपच्या क्लासिफिकेशनला आपल्याला काय म्हणायचंय, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम. समजली आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम. आणि थर्ड आणि लास्ट टाईपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे बा, दॅट इज द फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम. एक मिनिट हा, काय प्रॉब्लेम आला रे? बर मी व्हेरी क्लिअर. बर नारायण दिसायला का क्लिअर सगळं? पवार ज्याला दिसेना झालं त्यांना तुमच्या इकडे मोबाईलच्या रेंजचा प्रॉब्लेम असेल रे. इथं आता सगळं सेटअप बरोबर केलेलं आहे सर ना, काही प्रॉब्लेम नाही पाहिजे इकडून. आता सगळ्याला दिसायला बा, कोणाला दिसायला गेलं? हा, काळे आणि बरमे जर असं तुमचं व्यवस्थित पहा, मोबाईलचा काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या? चला गुड. तर थर्ड टाईपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे पहा, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम. पहिल्या दोन लक्षात आल्यात क्लासिफिकेशनच्या सिस्टीम, नॅचरल आणि आर्टिफिशियल. थर्ड टाईपची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम. Phylogenetic classification system is based on the evolutionary relationship of an organism. काय सांगत पाहिजे आपण फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन मध्ये किंवा फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम जे, दिस क्लासिफिकेशन सिस्टीम युटिलाइज द आयडिया ऑफ इव्होल्युशन. पण आपण काय सांगतो, अर्थवर लाईफची ओरिजिन झाल्यानंतर, मोडू का सगळे रे, वाईप करू का? चालतंय. Phylogenetic classification system. Phylogenetic classification system is based on the evolutionary relationship. आता इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे काय असतं बा,
तो आपण काय सांगतो, आपल्या अर्थवर, अर्थ जी आहे या अर्थवर काय झालं 1.3 to 1.4 बिलियन इयर्स ॲगो लाईफची अर्थवर ओरिजिन झाली. लाईफ हॅज बीन ओरिजिनेटेड फ्रॉम अर्थ. लाईफची काय झाली ओरिजिन झाली. लाईफची ओरिजिन झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड पासून काय होत गेलं, कंटिन्युअसली त्या पर्टिक्युलर लाईफ फॉर्म मध्ये, बरोबर आहे, त्या पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मॉडिफिकेशन होत गेले. बरोबर आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंटिन्युअसली अंडरगो द प्रोसेस ऑफ मॉडिफिकेशन, दॅट इज द इव्होल्युशन. आणि या पर्टिक्युलर इव्होल्युशनच्या प्रोसेसमुळे अर्थवर वेगवेगळ्या टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले. जसं इनिशियली अर्थवर फक्त एका सिंगल टाईपचाच ऑर्गॅनिझम तयार झालता, त्याला आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो. या सिंगल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून या फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीमचं एक खूप चांगलं एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. R.H. विटेकर नावाचा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनं जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, त्या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये हा फायलोजेनेटिक इव्होल्युशनचा किंवा फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा, इव्होल्युशनरी रिलेशनशिपचा खूप बेटर वेनं काय केलेलं आहे, युटिलायझेशन केलेलं आहे फॉर द क्लासिफिकेशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जसं पहा आपण R.H. विटेकरनुसार जर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन जर केलं तर बॅक्टेरिया जो पर्टिक्युलर फर्स्ट किंगडम आहे त्या किंगडम मध्ये इन्क्लूड केलेले ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. जो किंगडम, त्या किंगडमचं नाव आहे मोनेरा, विच इन्क्लूड द ऑल बॅक्टेरिया प्रेझेंट ऑन दी अर्थ. आपली जी प्लॅनेट आहे या प्लॅनेटवर प्रेझेंट असलेले एंटायर प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियल सेल असणारे ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर सिंगल सेल्ड, हे सुद्धा सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहेत. सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहे. या पर्टिक्युलर बॅक्टेरिया पासून इव्हॉल्व झालेला, मॉडिफिकेशन होऊन इव्हॉल्व झालेला फर्स्ट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, बरोबर आहे, ज्यांना आपण प्रोटिस्ट म्हणतो. प्रोटिस्ट विच आर इन्क्लुडेड इन द किंगडम प्रोटिस्टा. त्याच्यानंतर या पर्टिक्युलर किंगडम पासून इव्हॉल्व झालेले पुढे हायर ऑर्गॅनिझमचे 3 किंगडम, बरोबर आहे. एक इमॅजिनरी लाईन जर आपण ड्रॉ केली या बॅक्टेरिया पासून ते वर आजपर्यंत एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, तर ही जी इमॅजिनरी लाईन आहे, दिस इमॅजिनरी लाईन विल इंडिकेट द इव्होल्युशनरी रिलेशनशिप. या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारी जी इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे, ती इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय केल्या जाते, या लाईन द्वारे ड्रॉ केल्या जाते, बरोबर आहे. It indicate that the protists are evolved from a bacteria and all other eukaryotic organism like fungi, animalia and plantae might have been evolved from the unicellular eukaryotic organism which are included in the kingdom Protista. जो पर्टिक्युलर किंगडम प्रोटिस्टा आहे, या किंगडम प्रोटिस्टा मध्ये इन्क्लूड केलेले जे युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, सिंगल सेल्ड, आणि इथं पुढचे जे तिन्ही किंगडम आहेत, बरोबर, तिन्ही किंगडम कोणते कोणते, फंजाय, ॲनिमेलिया आणि प्लांटी, ऑल दिस आर दी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर आहेत आणि एंटायर युकॅरियोटिक टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. तर हे तीनही एंटायर किंगडम या प्रोटिस्टा पासून डेव्हलप झालेत. आणि प्रोटिस्टा कशापासून डेव्हलप झालेला आहे, प्रोटिस्टा माइट हॅव बीन इव्हॉल्व्ड फ्रॉम द बॅक्टेरियल ऑर्गॅनिझम विच आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. म्हणजे इनिशियली ऑल दीज ऑर्गॅनिझम्स, लक्षात ठेवा, ऑल दीज ऑर्गॅनिझम हॅव दी कॉमन अँसिस्टर. कॉमन अँसिस्टर आहे, याच एका सेम अँसिस्टर पासून पुढचे एंटायर टाइपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले. म्हणजे अर्थवर फर्स्ट टाइम जी लाईफची ओरिजिन झाली, त्या लाईफच्या ओरिजिनच्या वेळेस फक्त बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियल सेल्स आपण ज्याला कन्सिडर करतो, युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम अर्थवर तयार झाले. हे जे फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे, ही जी इव्होल्युशनरी रिलेशनशिप एका ऑर्गॅनिझमची दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत आहे, या इव्होल्युशनरी रिलेशनशिपवर बेस्ड असणारी जी काही पर्टिक्युलर क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, त्या क्लासिफिकेशन सिस्टीमला आपण म्हणतो फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम. तर या झाल्या पहा 3 टाइपच्या क्लासिफिकेशन सिस्टीम, नॅचरल, आर्टिफिशियल आणि फायलोजेनेटिक. समजलंय? तिन्ही क्लासिफिकेशन सिस्टीम लक्षात आला असतील. एक हे 2-3 पॉइंट जे लिहून घ्या फास्ट, लगेच आपल्याला आज नाही उद्या करू सुरुवात होता.
3 क्लासिफिकेशन सिस्टीमचे हेडिंग टाका तुमच्या एका पेजवर. 3 असं एक तुमचं जे पेज आहे, या पेजमध्ये नॅचरल, फायलोजेनेटिक, नॅचरल, आर्टिफिशियल आणि फायलोजेनेटिक 3 ग्रुप करायचे. त्याच्यानंतर कॅरेक्टर कोणत्या टाईपचे यूज करता सांगायचे. कॅरेक्टर कोणते नॅचरलमध्ये? इझिली ऑब्झर्वेबल फ्यू मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. त्याच्यानंतर आर्टिफिशियल मध्ये काय लिहिणार आपण? आर्टिफिशियल मध्ये इट इज बेस्ड ऑन अ सर्टन कॅरेक्टर्स विच डू नॉट चेंज विथ द एन्व्हायरमेंटल कंडिशन. बरोबर आहे. इथे सुद्धा नेक्ड आईज न ऑब्झर्व होणारे कॅरेक्टर आपण यूज करतो, बट डू नॉट चेंज विथ द एन्व्हायरमेंटल कंडिशन. फायलोजेनेटिक रिलेशनशिप मध्ये आपण इव्होल्युशनरी कॅरेक्टर्स काय करतो? यूज करतो. इव्होल्युशनच्या बेसवर आपण हे क्लासिफिकेशन करतो. त्याच्यानंतर नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम जास्त कन्व्हिनियन्स नाही, मोर प्रॉमिनंट नाही, कारण एकाच सिंगल कॅरेक्टरवर बेस्ड आहे आणि हे कॅरेक्टर्स काय होतात? एन्व्हायरमेंटल सोबत चेंज होतात. मोर प्रॉमिनंट क्लासिफिकेशन सिस्टीम ऍडव्हान्स आणि फायलोजेनेटिक, ज्या जनरली एन्व्हायरमेंटल कॅरेक्टर सोबत काय होत नाहीत? चेंज होत नाही. आले लक्षात? एक्झाम्पल तुमच्या बुक मध्ये दिलेले आहेत. आर्टिफिशियलचं एक्झाम्पल दिलेलं आहे, बेंथम अँड हुकरची क्लासिफिकेशन सिस्टीम. नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, जो आपला टॅक्झॉनॉमीचा फादर आहे. टॅक्झॉनॉमीचा फादर कार्ल लिनायस, कार्ल लिन, बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम प्रपोज करणारा, त्या कार्ल लिनची किंवा कार्ल लिनायसची नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम हे त्याचं एक्झाम्पल आहे. कार्ल लिनायस, कार्ल लिनायस, बेंथम अँड हुकर. तिकडं फायलोजेनेटिक मध्ये आपण RH व्हिटेकरची क्लासिफिकेशन सिस्टीम घेऊ शकतो. तर हे झालं बा 3 टाईपच्या क्लासिफिकेशन सिस्टीम. टेबल तयार करायचा तो आपल्याला समजण्यासाठी तेवढं जे थेरॉटिकल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते थेरॉटिकल डिस्क्रिप्शन एका छोट्या टेबलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवता येतं. पूर्ण पेज एकाच. हा नोट्स थोडासा टाइम लागते रे नोट्स या चॅप्टरच्या. टॉर्टॉइज मध्ये ब्लड प्रेझेंट नाही असते रे. टॉर्टॉइज मध्ये ब्लड कधी पाहिलं तुम्ही? नसते म्हणून. वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे तो. तर अभ्यास करा बघा दररोजचे दररोज, आणि रिव्हिजन खूप महत्वाचे. आता सांगाल तुम्हाला, जितके जास्त तुम्ही रिव्हिजन करसाल तितका आपला पॉईंट तो परफेक्ट होऊन जाते. कारण आता केलेला अभ्यास तुम्हाला 2 वर्षानंतर पाठ करायचं, 2 वर्षानंतर त्याला तुम्हाला यूज करायचंय. त्याच्यामुळं कंपल्सरी आहे तुम्हाला. काय कोण? मोनेरा प्रोटिस्टा का? अर्धाड. काय झालं? मोनेरा प्रोटिस्टा, मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा वर 3 आहेत, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. हे वरचे 3 पार्ट्स या साईडला आपल्या राईट साईडला बोर्डच्या सर्वात बेसला असणारा इव्होल्युशन मध्ये फर्स्ट टाइम फॉर्म झालेला ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया, जो इन्क्लूड केला जाते मोनेरामध्ये. त्याच्यापासून इव्हॉल्व्ह झाले प्रोटिस्ट, प्रोटिस्ट पासून इव्हॉल्व्ह झाले फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, बरोबर आहे. मोनेरा आणि प्रोटिस्टा दोन्ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे किंगडम्स आहेत. मोनेरामध्ये फक्त लक्षात ठेवायचं, मोनेरा प्रोकॅरियोटिक आहे आणि प्रोटिस्टा यूकॅरियोटिक आहे. बाकी दोन्ही सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझमच आहेत. प्रोकॅरियोटिक मध्ये त्या सेलमध्ये न्यूक्लियस अब्सेंट असते, यूकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस डेव्हलप झाला, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं? मॉडिफिकेशन झालं, इव्होल्युशन झालं. चला, काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर लेफ्ट करा फटाफट. चला लेफ्ट करा फटाफट. चला
40 मिनिटाचं कंपल्सरी करायचं का? लेफ्ट करा फटाफट चला. मोनेरामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे पार्टनर. प्रोटिस्टामध्ये प्रेझेंट आहे, मोनेरामध्ये अब्सेंट आहे. न्यूक्लियस अब्सेंट असेल तर प्रोकॅरियोटिक सेल आणि न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक. हा लेफ्ट चला.